रामकृष्ण हरी मंडळी, तर चला बनवूया करडईची भाजी। करडई पहिले नेसून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ती छान चिरून एका कढईत उकडायला टाकणार आहोत। भाजी उकडत टाकल्यानंतर लसूण आणि लाल तिखट आणि थोडे शेंगदाणे घ्यायचे आहे, ते छान दळून घ्यायचे आहे। आणि इकडे भाजीसुद्धा चेक करायची आहे शिजली की नाही व्यवस्थित। त्यानंतर आपण भाजी उकडल्यानंतर काढून घेणार आहोत, थंड करून घेणार आहोत आणि छान पिळून घ्यायचं आहे ते पाणी। त्यानंतर मोकळी करून घ्यायची आहे भाजी, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपण एका कढईत तेल टाकून जिरे मोहरी टाकून भाजी टाकणार आहोत। त्यानंतर भाजी छान परतून घ्यायची आहे। भाजी परतल्यानंतर त्यात लसूण शेंगदाणे आणि लाल मिरच्यांचं केलेलं वाटण टाकणार आहोत, छान परतून घेणार आहोत। 5 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा छान शिजून द्यायची आहे। आणि ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि भाजी गरम असल्याकारणाने जरा थोडीच खायची आहे, जास्त नाही खायची। आणि चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्यायची आहे। करडईची भाजी हेल्थला जितकी चांगली आहे तितकीच ते त्रास पण होऊ शकतो, त्यामुळे गरम असल्याकारणाने आपण ही भाजी थोडीच खायची आहे आणि छान शिजून देखील घ्यायची आहे। हो, माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।